नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जगातील निम्म्या लोकसंख्येसाठी 2024 हे वर्ष खास आहे, कारण 2024 हे निवडणुकीचं वर्ष असून केवळ भारतातच नव्हे तर तब्बल 64 देशांमध्ये यावर्षी निवडणुका या पार पडणार आहेत. 2024 हे निवडणुकीचं वर्ष असून केवळ भारतातच नव्हे तर तब्बल 64 देशात यावर्षी निवडणुका पार पडणार आहेत. भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेची निवडणूकही लवकरच पार पडणार असून तैवान, पोर्तुगल, रशिया व तुर्की या देशातील निवडणुका या पार पडल्या आहेत. 2024च्या अखेरपर्यंत जागतिक आर्थिक उत्पादनात 60% अधिक वाटा असलेल्या देशातील आणि जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या मतदान करणार आहे. तसाच बाजारांनी आतापर्यंत निवडणूक निकालांकडे दुर्लक्ष केलंय, मात्र आगामी निवडणुकांच्या निकालाचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर होणार आहे. भारतात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 60 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. सततची महागाई, विशेषतः अन्नधान्याच्या किमती व बेरोजगारी हे विरोधकांसाठी शस्त्र तर सत्ताधारी भाजपसाठी ते आव्हान ठरण्याची शक्यता आहे. तर आता भारतासह अजून कोणत्या देशात होत आहेत निवडणुका पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. युनायटेड स्टेट्स. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत राज्याध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. युनायटेड किंगडममध्ये या वर्षाच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. ही निवडणूक 28 जानेवारी 2025च्या आधी होण्याची शक्यता असून मे महिन्यात ब्रिटनमध्ये स्थानिक आणि महापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत 29 मे रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस 1994 नंतर पहिल्यांदाच संसदीय बहुमत गमावण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये उजव्या विचारसरणीची लाट पाहायला मिळत असून युरोपमध्ये जून महिन्यात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी आणि युरोसेप्टिक पक्षांना निवडणुकीत विक्रमी मत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मेक्सिकोमध्ये 2 जूनला मतदान पार पडणार असून सत्ताधारी नॅशनल रिजनरेशन मूव्हमेंट पक्षातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार मेक्सिको सिटीच्या माजी महापौर क्लॉडिया शिनबाम या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलामध्ये 28 जुलैला निवडणुका होणार असून निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दक्षिण अमेरिकन देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संकटांशी झुंज देत आहे. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.